नमस्कार, C24 मध्ये आपलं स्वागत। सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। दिव्यांग माजी सैनिक खेळाडूंकडून प्रेरणा घ्यावी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वक्तव्य। 74 वर्षीय सूर्यवंशीचे तुकाईचारी व्हावी यासाठी उपोषण सुरू। सोलापूरमधील कापसाच्या कारखान्याला लागली भीषण आग, 40 लाखांचं नुकसान। आणि 8 मार्च जागतिक महिला दिन, C24 तासचा स्पेशल रिपोर्ट। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। देश रक्षणासाठी लढत असताना आपले दिव्यांग गमावलेले जवान आता देशाचे नाव क्रीडा क्षेत्रामध्ये उज्ज्वल करतायत। या जवानांनी मध्यंतरी झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सायकलिंग या क्रीडा प्रकारामध्ये गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलंय। दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांची भेट घेतली आहे। पुणे ते राळेगण सिद्धी सायकलवरनं प्रवास करणारे हे खेळाडू पहा। कोणाचा पाय तुटलेला तर कोणाचा हात कोपरापासून गायब झालेला, तरी देखील त्या जागी कृत्रिम अवयव लावून हे खेळाडू सायकल चालवण्याचा सराव करतायत आणि देश विदेशातील विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवत आपल्या भारताचं नाव मोठं करतायत। दिव्यांग असलेल्या या खेळाडूंचे हातपाय छोट्या मोठ्या अपघातामध्ये मोडलेले नाहीयेत, त्यांनी देशाच्या सीमेचं रक्षण करताना गमावलेले आहेत। शत्रूंचे बॉम्ब हल्ले आणि गोळ्यांचा वर्षाव त्यांच्या अंगावर झेलताना त्यांच्या जीवावर बेतलेला प्रसंग या दिव्यांगांच्या बलिदानाने बचावलाय। या प्राणघातक हल्ल्यामधनं बचावलेल्या या जवानांना लष्करामधनं निवृत्ती स्वीकारावी लागली आहे, पण त्यांनी आपली खेळाडू वृत्ती दाखवत देशाची सेवा क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवत सुरूच ठेवली आहे। नुकत्याच बहारीन येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या दिव्यांग माजी खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे। अभिषेक सिंग सेखी यांनी सुवर्ण पदक, दिनीत शहा यांनी सिल्वर पदक तर हरेदर सिंग यांनी ब्रॉन्झ पदक पटकावलंय। आपल्या लष्करी आणि क्रीडा क्षेत्रातील कामांमधनं सर्वांसाठी प्रेरणास्थान प्राप्त केलेल्या या खेळाडूंना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यानं नेहमीच प्रभावित केलंय। स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवत यश प्राप्त करणाऱ्या या खेळाडूंनी अण्णा हजारे यांची भेट घेण्याची इच्छा होती। त्यासाठी ते रविवारी पुण्यावरून पहाटे 4 वाजता निघाले आणि तब्बल 87 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलं आणि राळेगण सिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरामध्ये अण्णा हजारे यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय। सायकल चालवण्यासाठी हातपाय मजबूत लागतात, पण या वीर जवानांनी ही संकल्पना खोटी ठरवत हातपाय नसताना फक्त सायकल चालवण्यापुरते आपले कौशल्य मर्यादित न ठेवता खेळाडू होण्याचे कौशल्य प्राप्त करत सायकलिंग खेळामध्ये विदेशामध्ये भारताचा विजयी झेंडा रोवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। जो है अपने 3 दिसंबर में मिला था, मेरे को एक अवार्ड फंक्शन में मिले थे अन्ना साहब रत्नानिधि के
अवार्ड फंक्शन में डिजेबल डे के दिन एक अवार्ड मिलता है, तो उन्होंने वहाँ पे मिले थे और शहान साहब भी वहीं पे मिले थे। तो सर और हम दोनों तो रोज़ रेगुलर बात करते हैं। मैंने बोला सर ऐसा ऐसा है, उन्होंने बोला इमीडिएटली अन्ना साहब को मिलते हैं। तो ना ठीक है सर चलते हैं, लेकिन ऐसे नहीं जाएंगे, साइकिलिंग करते हुए जाएंगे, थोड़ी मेहनत हम लोग भी कर लें। मेहनत तो क्या, हमारा तो रोज़ का है, लेकिन ये लाइक अन्ना साहब ने भी बताया कि ही इज़ ऑलवेज सपोर्टिंग अस एंड पैरा स्पोर्ट्स को सपोर्ट करेंगे वो। हम लोग सुबह 4 बजे शुरू किया था, सो अ वेरी गुड एक्सपीरियंस। सुबह सुबह आफ्टर राइडिंग आफ्टर अ वीक्स टाइम, तो गुड स्ट्रॉन्ग राइड विद द एंटायर टीम, वेरी गुड रोड्स एंड गुड सपोर्ट एज वेल। सो एक्सपीरियंस बहुत अच्छा था और यहाँ अन्ना साहब से मिल के भी बहुत अच्छा लगा। उनके विचार, उनके काम जो उन्होंने पहले से किए हैं वो भी इट्स इंस्पायरिंग एंड मोटिवेटिंग, एंड ही सेड दैट वो हमें सपोर्ट करेंगे। सो वी होप दैट इट वर्क्स आउट वेल। क्रिकेट सारख्या महागड्या खेळावरती सरकार भरमसाठ खर्च करतं, मात्र अपंगत्वावर मात करत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या विजेत्या खेळाडूंची सरकारने साधी दखलही घेतलेली नाहीये, अशी खंत यावेळी या खेळाडूंनी व्यक्त केली आहे आणि अण्णांचं लक्ष वेधून घेतलंय। आज हमारे यहाँ साइकिल रैली से कुछ जवान आए हैं। सवेरे 4 बजे पुणे से निकले और अभी रालेगंज सिद्धि में पहुंच गए हैं। ये जवान कौन है? ये पहले फौज में देश की सेवा करते थे, अलग अलग डिपार्टमेंट में, और शत्रु से लड़ते समय गोली लगकर वो अपंग हो गए। अपंग होने के बाद में उन्होंने हिम्मत नहीं हारी, मन को थकावट नहीं आने दिया। इन्होंने साइकिल रैली में अपना सराव शुरू किया और सराव में आज देख सकते हैं विविध देशों के साइकिल रैली स्पर्धा में किसी को गोल्ड मेडल मिला, सिल्वर मेडल मिला, ब्रॉन्ज मेडल मिला। अपंग है। अभी बहरीन में जो स्पर्धा हुई, बहरीन देशों में, वहाँ पर ये साइकिल रिले स्पर्धा में गए। इसमें से कई अपंग युवकों को गोल्ड मेडल लाया है, सिल्वर मेडल लाया है, ब्रॉन्ज मेडल लाया है। तो ये देश का नाम ऊंचा कर रहे हैं, एक बात है, और दूसरे हमारे देश के युवकों को एक प्रेरणादायी है कि अपंग होते हुए भी इतना बड़ा काम कर सकते हैं। तो असली अपंग कौन? अण्णांनी या विषयावरती सरकारमधील क्रीडा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करू आणि या खेळाडूंचा प्रश्न मार्गी लावू असं सांगितलंय। स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर। जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। शासनाने महिलांना दिलेल्या 50% आरक्षणाचा फायदा घेऊन महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने काम केले पाहिजे, असं मनोगत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी व्यक्त केले। जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। 8 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपलू, सौ सदावर्ते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सकाळी 11 वाजता तालुक्यातील महिलांना बोलावून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित केले। यावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्रसंघ आम सभेच्या पहिल्या भारतीय आणि जगातील पहिल्या अध्यक्ष, सुष्मिता सेन या पहिल्या भारतीय मिस युनिव्हर्स, सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, सरोजिनी नायडू या पहिल्या महिला राज्यपाल, मदर तेरेसा या नोबेल पारितोषिक विजेत्या पहिल्या भारतीय महिला, किरण बेदी या पहिल्या भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी, तसेच प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती अशा विविध पदांवरती महिलांनी उत्कृष्ट कामगिरी करून महिला ही कमकुवत नसून सक्षम असल्याचं सिद्ध केलंय।
शासनानं महिलांना दिलेल्या 50% आरक्षणाचा फायदा घेऊन महिलांनी पुरुषांच्या बरोबरीनं काम केलंय। यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। 8 मार्च त्यासाठी सगळ्या महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा, पोलीस डिपार्टमेंटकडून हार्दिक शुभेच्छा। आज 21वा म्हणजे आज मला एवढंच सांगायचं आहे की 21व्या शतकामध्येही महिला सबलीकरणासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात। कधी महिलांना समान वेतन मिळवण्यासाठी लढावं लागतं, तर कधी त्यांना त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबावे म्हणून लढावं लागतं। तसेच आजच्या काळामध्ये स्वतःला जन्म घेण्याच्या हक्कासाठी सुद्धा त्यांना लढावं लागतं। समाजात आपण म्हणतो की एखादी स्त्री जर घराच्या चौकटीत राहिली तर ती अबला होते आणि चौकटीच्या बाहेर गेली तर ती सबला होईल, तर तसं काही नसतं। चौकटीच्या बाहेरची स्त्री आणि चौकटीच्या आतील स्त्री यांचा सामाजिक दर्जा जर एक झाला तर महिलांचे सबलीकरण नक्कीच होणार। आणि आज महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सगळ्या महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। समाज प्रबोधनासाठी लाखो कीर्तनकार उभे करणाऱ्या आळंदी येथील सद्गुरू जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत। त्याबद्दल नेवासा नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये शताब्दी महोत्सव आणि त्यानिमित्ताने गाथा पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज, संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख हे उपस्थित होते। समाज प्रबोधनासाठी लाखो कीर्तनकार उभे करणाऱ्या आळंदी येथील सद्गुरू योग महाराजांच्या शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मंगळवार 7 मार्च रोजी नेवासा नगरीतील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये शताब्दी महोत्सव आणि त्यानिमित्ताने आयोजित गाथा पारायण सोहळ्यामध्ये पुंडलिक वरदा हरविठ्ठल या गजरामध्ये वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा प्रारंभ झालाय। या सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज, संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख, संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्त पारायण उद्धव महाराज नेवासेकर, त्रिवेणेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते माऊलीच्या पैस खांबाचं पूजन, सद्गुरू जोग महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच त्यानंतर वेदमंत्राच्या जयघोषामध्ये धर्मध्वज पूजन करून धर्मध्वजारोहणाने शताब्दी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी आलेल्या संत महंत आणि वाचक वारकरी भाविकांचे संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांनी स्वागत केले। संत तुकाराम महाराज देवस्थानचे प्रमुख हरिभक्त पारायण उद्धव महाराज नेवासेकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले। शताब्दी सोहळ्यानिमित्त जगद्गुरू तुकारामांच्या गाथा पारायणासह नामवंतांच्या कीर्तनाचे तसेच प्रवचनाचे कार्यक्रम माऊलीच्या दरबारामध्ये सादर होणार आहेत। गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे या सोहळ्या समितीचे अध्यक्ष आहेत। दरम्यान भाविकांना दररोज आमटी भाकरीचं वाटप गावनिहाय नियोजन सोहळा समिती यांच्या वतीने करण्यात आले, तर सुमारे 1000 भाविक या पारायण सोहळ्यामध्ये वाचनासाठी एकत्र आलेत। यावेळी महानुभाव पंथाचे श्याममुनी महाराज अंकुळणेकर, विश्वास मामा गडाख, तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, माजी सरपंच नंदकुमार पाटील, सतीश गायके, डॉक्टर करणसिंग गुले, ज्ञानेश्वर पेचे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व संत मंडळी, कीर्तनकार मंडळींनी हा एक खूप चांगल्या प्रकारचा विचार करून ज्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं तो कार्यक्रम म्हणजे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज यांनी निर्माण केलेल्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आली या पाडव्याला। त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खूप लहान मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाले। शेवटी आपलं नेवासा मुद्दामच शेवट आपल्याला करणं गरजेचं होतं आणि त्या निमित्ताने सर्व संत मंडळी एकत्र आली। नेवासा तालुक्यातील सर्व कीर्तनकार संत एकत्र येऊन खूप चांगल्या प्रकारचा हा विचार करून या शताब्दी महोत्सव चांगला करण्याचा विचार या ठिकाणी झाला आणि तो दिवस सुवर्ण दिवस आज उगवलेला आहे। देशाची एकात्मता खऱ्या अर्थाने एकसंग ठेवायची असेल तर वारकरी संप्रदायाचे विचार निर्हेतुकपणे नाही, त्यागाने आणि सदाचाराने रुजवणं तुमचं आमचं काम आहे। त्यावेळेस संपूर्ण देश नव्हे विश्वाला सुखाने नाव घालण्याची ताकद ह्या संप्रदायाच्या विचारात आहे। काही माणसं म्हणतात नेवासा कुठं असेल, कुठे ज्ञानेश्वरी लिहिली असेल, आमचं कधी जाणं घडलं तिथं।
जातात पण येणं होत नाही. पण आपलं सद्भाग्य आहे की आपण या परिसरातच जन्माला आलो आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. म्हणून पुनश्च आपलं सर्वांचं अभिनंदन. आळंदीची वारकरी शिक्षण संस्था, ज्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली, त्याचा शताब्दी महोत्सव आणि नियमाप्रमाणे पार पडणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बीज सोहळा सदेह वैकुंठ गमन, या दोन्ही गोष्टी एकत्ररित्या माऊलींच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत. गुरुवर्य बन्सी महाराजांचे आशीर्वाद त्यासाठी आहे. या भूमीमध्ये वडीलधारी मंडळी आणि अनेक मंडळी साक्षीदार त्या सगळ्या क्षणांची आहे की बाबांच्या आधिपत्याखाली झालेला सप्तशताब्दी सोहळा, मग तो ज्ञानेश्वरीचा असेल, समाधीचा असेल किंवा जन्माचा असेल, असे मोठमोठे कार्यक्रम झाले. आणि त्यानंतर त्या स्वरूपाचा शोभावा अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम, या सोहळ्याला एक विशेष महत्त्व आहे. तेव्हा हा सोहळा आपण सर्वांनी मिळून पार पाडूया या शुभ संकल्पासह आपल्या या सगळ्या कार्याच्या पाठीशी प्रत्यक्ष माऊलीचे सद्गुरू जोग महाराज आणि गुरुवर्य बन्सी महाराजांचे आशीर्वाद राहावे. नेवास्कर मध्ये खुर्द असेल किंवा बुद्रुक असेल, वालीस परिसर, थाटा परिसर आणि तालुक्यातील सर्व गावं, सर्व बाजूने सहकार्य करणारे तालुक्यातील सगळे महाराज मंडळी, सर्व भाविक मंडळी, आपल्या सगळ्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रम किती मोठा किती छोटा हा स्वतंत्र भाग आहे, पण या नेवासा तालुक्यातून वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये असं सध्या जाणार आहे की या नेवासा तालुक्यातले सगळे कीर्तनकार मनाने एक आहेत, देहाने नाही आहेत. आणि माणसं देहाने एकत्रित आल्यानंतर कधी आनंद निर्माण होत नसतो. माणसं जिथं मनाने एकत्रित येतात तिथे आनंद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या तालुक्यातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, टाळकरी, पुरुष भाविक आणि महिला भाविक आपण सर्वजण मनाने एक आहोत, शेवटपर्यंत राहणार आहोत. आणि एक आगळा वेगळा संदेश असा आहे, सर्व धर्म समभाव कशाला म्हणत असेल आणि सगळ्या बरोबर घेऊन चालावं, हे कसं असावं, तर नेवासा तालुक्यातून तो संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण बहुसंख्येनं वाचनासाठी आलेला आहात. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील 21 गावांना वरदान ठरणारी तुकाई चारी व्हावी यासाठी सातत्याने 22 वर्ष पाठपुरावा करणाऱ्या 74 वर्षीय बाळासाहेब सूर्यवंशी या ज्येष्ठाने अर्ध उपोषण आणि सत्याग्रह आंदोलन तहसील कार्यालयासमोर सुरू केलंय. 2 वर्षापूर्वी पालकमंत्री राम शिंदे यांनी तुकाई चारीला मंजुरी आणतो असं आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडवलं होतं. अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील 21 गावांना वरदान ठरणारी तुकाई चारी व्हावी यासाठी सतत 22 वर्षे लढा देणाऱ्या 74 वर्षीय बाळासाहेब सूर्यवंशी या ज्येष्ठ नागरिकानं शासनाच्या विरुद्ध कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. मंगळवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवस अखेर त्यांचे आंदोलन सुरू होते. तुकाई चारीच्या लाभक्षेत्रातील गावातील लोकांनाच या चारीचं महत्त्व नसल्यामुळे त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरीचे नागरिक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी परिसरातील 21 गावांना कुकडीचं पाणी मिळावं यासाठी 1995 सालापासून पाठपुरावा केलाय. त्यास यश न मिळाल्यामुळे त्यांनी 2 वर्षांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी त्यावेळी 2 महिन्यांमध्ये मंजुरी आणतो असं आश्वासन दिलं होतं.
त्यावेळी उपोषण मागे घेण्यात आलं. परंतु आज तोच प्रश्न कायम असल्यामुळे सूर्यवंशी यांनी पुन्हा अर्ध उपोषण आणि सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय. सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये शासन 21 गावांना सूडबुद्धीने वागवतंय आणि जाणबुजून त्रास देतंय असं म्हटलंय. मंगळवारी कुकडीचे अभियंता ठोंबरे आणि तहसीलदार किरण सामंत यांनी सूर्यवंशी यांची भेट घेऊन या संदर्भातील पत्र त्यांना दिलंय. आमच्या वाट्याला जे असेल ना 21 गावाचे आमच्या क्षेत्राप्रमाणे लोकसंख्येप्रमाणे तेवढं द्या आणि त्याच्याकरता मग हे जर पत्र आल्यानंतर बळच हे करायला लावलं सर्वे. ते बळच म्हणजे काय उपकार म्हणून नाही. त्या म्हणतात तुम्ही ज्या वेळेला आता हे पाण्याचा निर्णय केव्हा तरी लागेल, पण आमच्या वाट्याचं पाणी पुढे गेलं नाही ना. आम्हाला काहीतरी थोडंफार आहे का नाही. तालुक्याला जे काय समजा गलासभर पाणी असलं तर आम्हाला त्यातून 2 ठेप असेल ना. तेवढंच आमचं द्या ना, जारी करून द्या ना आम्हाला. आमचं येत असताना तुम्ही आम्हाला बाकीच्या थापा कशा करता. आशिष बोरा, C24 तास, कर्जत. गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये चंदनाची लागवड या विषयावर प्रसार, प्रचार आणि जनजागृती करणारे हरित मित्र परिवार या संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घागरे यांनी चंदनाची रोपे मोफत वाटली आहेत. मात्र तरीसुद्धा लागवडीविषयी पाहिजे तशी जनजागृती होत नाहीये. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं मत C24 तासशी बोलताना घागरे यांनी व्यक्त केलंय. गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये चंदनाची लागवड या विषयावरती प्रसार, प्रचार आणि जनजागृती करणारे हरित मित्र परिवार या संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घागरे यांनी चंदनाची रोपे मोफत वाटून सुद्धा लागवडविषयी पाहिजे तेवढी जनजागृती होत नाहीये. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं मत त्यांनी मांडलंय. दरवर्षी 2.5 लाख रोपे हरित मित्र परिवारातर्फे शेतकऱ्यांना देण्याचा आमचा मानस आहे. परराज्यातही ही चळवळ पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. जर भारतामध्ये चंदन लागवडीचा प्रसार आणि प्रचार करण्यात आला आणि वन विभागाकडनं आणि कृषी विभागानं जर तज्ज्ञ व्यक्तींचा यामध्ये सहभाग करून घेतला तर नक्कीच शेतकऱ्यांना त्या चांगला पर्याय या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. माझं नाव महेंद्र घागरे. मी राहायला पुण्यात असतो, कर्वे रोडला. आणि गेले 85 सालापासून वनांच्या ह्याच्यामध्ये कामधंदा चालू आहे माझा. पहिला म्हणजे माझा व्यवसाय म्हणून होता बियाणं आणि नर्सरीचा. गेले 15 वर्ष झाले मी चंदनावरती काम करतो आहे. ते चंदनावरती काम करत असलेलं की त्यावेळेस म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्या चंदनाला नुसतं लोकांनी बदनाम केलेलं आहे. पण त्याच्या कुठल्या चांगल्या भावना वगैरे काय अशा काय त्याच्या बिंबवल्या नाही आल्या. तर मग मी एक ठरवलं की जे कुणी काम केलं नाही ते चंदनाचं काम आपण करायचं. मग सुरुवातीला 2-3 वर्ष जरा त्रास झाला. त्यानंतर पहिलं रोपं वगैरे उगवायला वगैरे कशी उगवायची, काय उगवायची ह्याचं चांगलं प्रात्यक्षिक आम्ही आमचं शिकलो. शिकल्यानंतर दरवर्षी आम्ही जवळजवळ 4-5 लाख रोपं तयार करतो आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ ही रोपांची मोफत वाटप करतो. ही जी रोपं आम्ही तयार करतो ती गादी वाफ्यावरती तयार करतो. म्हणजे ही जी गादीवरती वाफ्यावरती करतो म्हणजे आम्ही काय करतो की ही रोपं आम्ही पावसाळ्यात पावसावरती उगवतो आणि पावसावरती उगवल्यानंतर 100-100च्या जुड्या बांधतो आणि महाराष्ट्रात जिथं जिथं मागणी येईल तिथं तिथं आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता बाहेरच्या राज्यातूनही आता आम्हाला चंदनाची रोपांची मागणी वगैरे तिथं बिहार ह्याच्या अशा ठिकाणीसुद्धा आमची रोपं जातात. राजस्थान, गुजरात, कर्नाटक इकडं. तर ती फक्त आमची 100 रुपयामध्ये 10-10 हजार रोपं ही रेल्वेच्या माध्यमातून आमची त्या राज्यामध्ये जातात. वेगवेगळ्या शासनावर आणि प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा काहीतरी समाजाने काम करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता आम्हाला शासन आणि प्रशासन चांगलं मदत करते पण समाजाचा पाहिजे तेवढा सहभाग होत नाही. तर त्यासाठी आम्हाला वातावरण निर्मिती, जनजागृती, वातावरण निर्मिती असा आमचा करायचा प्रयत्न असतो. त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ एका ठिकाणी जवळजवळ आता जालन्यालाच आम्ही जवळजवळ 75,000 रोपं मोफत दिली. रत्नागिरीमध्ये जवळजवळ 71,000 रोपं मोफत दिली. शिरोलीला जवळजवळ 61,000 रोपं मोफत दिली. तर असं करून आमचं काम चालू आहे. पण लोकांचा घेण्याचा उत्साह जास्त असतो पण लावण्याचा उत्साह आणि त्याचा सांभाळ करण्याचा उत्साह एवढं काही त्यांची मानसिकता नाही. कोटीच्या आमचं जवळजवळ म्हणजे 15 वर्ष झालं मी सामाजिक कार्यात सहभाग घेतो आहे. आणि ज्यावेळेस शतकोटी योजना चालू झाली त्यावेळेस जवळजवळ 12 जिल्ह्यांमध्ये 4.5 ते 5 कोटी रोपं तयार होईल
असं बियाणं आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही लागवड कराल, ज्यावेळेस रोपं चांगल्या पद्धतीने जगतील त्यावेळेस त्याची पहिली गोष्ट सातबाऱ्यावर नोंद करून घेणे. सातबाऱ्यावर नोंद केली की मग त्याचे फोटो वगैरे काढून तुम्ही सामाजिक वनीकरण, फॉरेस्ट डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, तहसीलदार ऑफिस ह्यांना जर का फोटो काढून त्याची एक एक बातमी कळवली की हा 20 वर्षानंतर चोरीला जाण्याची शक्यता आहे. तर मग त्यावेळेस कसं, ज्यावेळेस चोरीला जाईल त्याच्या आधी जर का तुम्ही त्या झाडाला जोडीची जखम केली आणि आतमध्ये जशी आपली मोबाईलची चिप आहे तशीच चिप तुम्ही जर का त्या झाडाच्या बुंद्यात टाकली आणि तुमच्या मोबाईलला ती फिट केली, ज्यावेळेस तुमचं झाड आलं त्यावेळेस त्याचा हॉर्न वाजवेल, SMS येईल, कुठल्या दिशेने कुठं जातं आहे हे झाड तुम्हाला आता घर बसलं. त्यामुळे चोरीचं काय एवढा मोठा उद्दिष्ट नाही. वन विभाग झालं, सामाजिक वनीकरण झालं, कॉलेज झालं, विद्यापीठ झालं, हे आता मला प्रमुख पाहुणे म्हणून तिथं बोलवलं जातं. आणि माझा हा जो व्यवसाय मी चालू केलेला आहे फक्त तो 165 रुपयात चालू केलेला आहे. शिक्षण माझं 4थी झालेलं आहे. मी आता विद्यापीठाच्या कमिटीवरती आहे, शासनाच्या काही छोट्या मोठ्या कमिट्यांवरती मला घेतात. मला आता शासन आता छोटं मोठं म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं. गेल्या वर्षी तर 170 कार्यक्रम चंदनावरती आमचे झाले. त्यावेळेस जवळजवळ आमचे जवळजवळ 2.5 लाख रुपये आम्ही मोफत वाटली. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथील एकाच कुटुंबातील 3 बहिणींनी राजकारणासह नोकरीमध्ये विविध पदावर चांगलं काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. सख्या जावा झालेल्या भालेराव कुटुंबातील या महिलांच्या कर्तृत्वाची माहिती C24 तासला ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सातरज यांनी दिली आहे. विविध क्षेत्रातील महिलांच्या उत्तम कामगिरीचा गौरव जागतिक महिला दिनाच्या दिवशी करण्यात येतो. बऱ्याचदा शहरीकरणाच्या गजबजाटातून ग्रामीण भागातील स्त्री अशा गौरवापासून नक्कीच वंचित आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथे 25 वर्षांपासून राहणारे भालेराव कुटुंब असंच आहे. या कुटुंबातील सख्या जावा झालेल्या बहिणींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाज मनावरती उमटवलाय. या तिघींपैकी कोरेगाव भीमा येथे दिलेली अनिता भाऊसाहेब भालेराव या गावच्या सरपंच आहेत. प्रजावती विजय भालेराव या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लेखनिक म्हणून कार्यरत आहेत. तर सुनीता बाळासाहेब भालेराव या सफाई कामगार म्हणून समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडतायत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सातरस. 18-20 घरामध्ये दारिद्र्य असणाऱ्या या तिघी बहिणींनी आपल्या आवडी निवडी शिक्षण भिन्न असतानाही आपल्या कामामधनं आपला ठसा उमटवलाय. मी प्रजावती विजय भालेराव. मी या ग्रामपंचायतमध्ये 3 वर्ष होऊन गेले काम करत आहे. माझा इथला अनुभव चांगला आहे. मला सर्वजण सांभाळून घेतात. पहिलीचे सरपंचही घेत होते आणि आता माझी बहीण आहे ती मला समजून घेते. त्यामुळं मला काम करण्याची अत्यंत ओढ लागली आहे. आता मी माझ्या पद्धतीने मी सर्व कामं हँडल करण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे ऑनलाईनची कामं वगैरे असे एकदम उत्स्फूर्तपणे करते. माझ्या मिस्टरांनाही बी समाजकार्य केले, त्यामुळे मला पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड आहे. बहीण तुमच्या इथं आल्यापासून तुम्हाला कामाच्या बाबतीमध्ये विकास कामांची त्यांना तुम्ही सुचवता का? हो, जो मार्ग सापडेल तो मी सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला तिघी बहिणीला महिलांचा प्रोसिजर कसा आहे कोरेगावमध्ये? कोरेगावमध्ये आमच्या बहिणीचं सगळा प्रोसिजर चांगला आहे. त्यामुळं आम्ही कधी एकमेकीशी भांडण वगैरे काही नाही. आम्ही आमची कामं आमच्या पद्धतीने हँडल करून आम्ही आमच्या कामाला येत असतो. तुम्ही आता एकत्र कुटुंब आहे का? हो, अजून आमचं एकत्रच कुटुंब आहे. मग आता घरची कामं कसं करता? घरची कामं आम्ही सगळेजण मिळूनच हँडल करतो आणि मगच बाहेर निघतो. आणि घरी गेल्यावर पण आम्हाला मिळूनच ते सगळं हँडल करावं लागतं. माझं नाव सुनीता बाळासाहेब भालेराव. मी कोरेगाव भीमा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी इथली रहिवासी असून मी ग्रामपंचायतमध्ये काम करते. आम्ही तिघी, आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही तिघी बहिणी ग्रामपंचायतमध्ये सेवारत काम करत आहोत. आम्ही मोठी बहीण सरपंच आहे, 2 नंबरची बहीण क्लर्क आहे आणि मी सफाई कामगार म्हणून काम करते. जर आम्ही तिघी बहिणी आम्ही गावात एकजुटीने आम्ही जसं एकत्र राहतो तसं आमचा गावही आमच्यासाठी एकजुटीनेच आहे असं आम्ही समजतो. जसं आमचं घर एकत्र आहे तसं आमचं गावही आमच्यासाठी एकच आहे. तुमच्या सासूबाई याच्या अगोदर काम करतात, त्याच्याबद्दल काय सांगा? मी ग्रामपंचायतमध्ये 7 वर्ष झालं काम करते. माझ्या अगोदर आमच्या सासूबाई काम करत होत्या. त्या थकल्यामुळं त्यांच्या जागेवरती मी आता सफाईचं काम करते.
साधारण आता तुमच्या माहेरकडचे आणि सासर असं कोणी राजकारणात नसताना सुद्धा तुम्ही कशा इकडे आल्या म्हणजे तुम्ही तिघी बहिणी ह्या राहायच्यामध्ये कशा आल्या? आम्ही तिघी बहिणी म्हणजे पहिल्यांदा आमच्या ज्या आता सरपंच आहेत गावच्या त्यांचं लग्न झालं होतं, त्यांनीच आम्हा दोघी बहिणींना इकडे करून आणले. नाही म्हणजे तुम्हाला प्रेरणा कशातून मिळाली किंवा इकडं असं समाजसेवाचं किंवा इतर गोष्टी? आमचे बारके दीर, आमचे सर्वात बारके दीर विजय गेंदा भालेराव हे पहिल्यापासून समाजसेवा करत आहेत. ते आम्ही 25 वर्ष झालं 1 जानेवारीसाठी अन्नदानाचा कार्यक्रम करतो. त्यांच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते. त्यांनी पहिल्यापासून समाजकार्य केलेलं आहे. समाजासाठी कसं प्रयत्न करता येईल, समाजासाठी कसं आपल्याला झटता येईल हे त्यांनीच आम्हाला शिकवलेलं आहे. त्यांच्या प्रेरणांमुळेच आम्ही हे काम करतो. आता असं तुम्हाला वाटत नाही का माझी एक बहीण सरपंच आणि मी सफाई कामगार, असं तुम्हाला दुजाभाव वाटत नाही? नाही काय कष्टाची कसली लाज, कष्ट करण्याची लाज नाही. आज त्या सरपंच आहेत हे आमचं भाग्य आहे. मोठी 2 नंबरची बहीण क्लर्क आहे, तेही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. सरपंच आहेत त्याही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही एका घरात आहोत, त्यामुळे आम्हाला दुजाभावाचा प्रश्नच नाही. तुम्ही तुमच्यासारख्या महिलांना काय संदेश देऊ शकाल? आम्ही आमच्यासारख्या महिलांना हे संदेश देतो की जसं आपण एकत्र राहून ज्या महिलांनी आम्ही एकत्र राहून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून जर आम्ही एकजुटीने राहतो, तसंच आपणही आपल्या गावातल्या सर्व महिलांना एक समजूनच सगळ्या जणींनी एकजुटीने सगळी कामं करावीत असं माझं म्हणणं. अनिता भाऊसाहेब भालेराव, कोरेगाव भीमा ग्रामपंचायत सरपंच. मी माझ्या काळात अंडरग्राऊंड गटर केलं, कचरा प्लॅन्ट केला आणि पिण्याच्या पाईपलाईनची हे केलं आणली, पीठगिरणी वाटप केल्या, शिलाई मशीन वाटप केली आणि अंडरग्राऊंड इकडले शाळेचे काम पण केले. रस्ते अजूनही माझ्या ह्याच्यात आहे, अजून मी कामं करणार, रस्ते गटर लाईन या सुधारणा सगळ्या करणार. आणि तुम्ही ह्या राजकारणात कशा आल्या? ह्या राजकारणात मी माझ्या घरच्यांची साथ होती, घरच्यांची इच्छा होती. एक माझे दीर वारले, त्यांची पण इच्छा होती की हे पद आपल्याला मिळावा. तर नशिबाने मला आरक्षण आलं, मी ह्या पदावर बसले आणि सगळं स्वप्न माझं साकार झालं. माझ्या घरच्यांची मला पुरेपूर साथ आहे. आता ह्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सरपंच आहात, तुमची एक जाऊबाई क्लार्क आहे आणि एक सफाई कामगार, त्यांचं जे रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला, म्हणजे घरचा आणि इथला? घरचाही चांगला आहे आणि इथं पण चांगलं मला त्यांनी साथ देतात. जे मी काम सांगेल ते करतात, घरी जसे वागतात तसे इथं पण करतात. आणि तुमच्या सासूबाई पण माझे कामगार होते इथं सफाई कामगारमध्ये. सासूबाईंनी खूप दिवस केले आणि आता त्यांचंही म्हणणं होतं की आपलं कोणीतरी असावा या ग्रामपंचायतमध्ये की जेणेकरून माझं आयुष्यभराचं नाव लागेल. ह्याच्यासाठी सगळ्यांचं स्वप्न होतं, ते झालं साकार. भविष्यात तुम्ही महिलांना काय संदेश देऊ शकता? भविष्यात महिलांना संदेश असा देऊ शकते की सगळ्या महिलांना असंच एक घरातला पाठिंबा असला ना तर त्या पुढे जाऊ शकतात. मी राजेंद्र तुकाराम सात्रस, ग्रामविकास अधिकारी कोरेगाव भीमा या ठिकाणी कार्यरत आहे. मी 13/8/2001 ते 17/7/2007 या कालावधीमध्ये या ठिकाणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी कार्यरत होतो. आत्ता गेली 6 महिन्यापासून 14/9/2017 पासून मी पुन्हा या ठिकाणी कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव उदाहरण असं आहे की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सख्या 3 जावा ग्रामपंचायतीमध्ये 3 वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. यामध्ये ग्रामपंचायत सफाई कामगार, ग्रामपंचायत क्लार्क आणि या ठिकाणी सरपंच म्हणून या ठिकाणी एक जाव, असे तिन्ही कार्यरत आहेत. या तिन्ही जावांच्या जे सासूबाई आहेत, या सासूबाईसुद्धा 2001 साली एक सफाई कामगार म्हणून या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होत्या. आणि पुणे जिल्ह्यातलं एकमेव असं उदाहरण आहे या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचं. औद्योगिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी असणारी ही ग्रामपंचायत पुणे नगर महामार्गावर वसलेली आहे. आणि या ठिकाणी 3 बहिणी, सख्या बहिणी 3, आणि त्या तिन्ही एकत्र कुटुंबात सख्या जावा म्हणून सुद्धा या ठिकाणी आहेत, एकत्र वावरत आहेत. आणि तिन्ही प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये वठवत आहेत. सफाई कामगार, लेखनिक आणि सरपंच. आणि याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. आणि असं एक दुर्मिळ असं उदाहरण या ठिकाणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये आढळून येत आहे.
सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील श्री गणेश एंटरप्राइजेस या कापसाच्या कारखान्याला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीची तीव्रता एवढी मोठी होती की 4 अग्निशामक दलाच्या बंबानेही ही आग आटोक्यात आली नाही. त्यासाठी खासगी पाण्याचे टँकर या ठिकाणी मागवण्यात आले. दरम्यान या आगीमुळे 40 लाखांचं नुकसान झालंय, मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये. सोलापूरमधील अक्कलकोट रोड येथे श्री गणेश एंटरप्राइजेस या कापसाच्या कारखान्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की 4 अग्निशामक दलाच्या बंबानेही ती आटोक्यात आली नाही. त्यासाठी आणखी खासगी पाण्याचा टँकर मागवण्यात येत आहे. आगीमध्ये कारखान्याचे सुमारे 40 लाखांचं नुकसान झालंय, मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये. ही घटना मंगळवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडली आहे. कारखान्यामध्ये खराब कापूस आणि चरपावणावर कचरा चिंध्या जमा करून त्या पिंजल्या जातात आणि स्वच्छ केलेला कापूस मशिनरी पुसण्यासाठी विकला जातो. दुपारी सुमारे 10 कामगार आतमध्ये कापूस पिंजण्याचं काम मशीनवर करत होते. त्यावेळी अचानक मशीनमधील कापसाला आग लागली. उन्हाळ्यामुळे कारखान्यातील कापूस आणि मशिनरीही तापल्या होत्या. त्यामुळे आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केलं. अग्निशामकाकडून 4 बंबांद्वारे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. जैन युवाचार्य महेंद्र ऋषी महाराज आणि अन्य जैन साधू सांगवींचे पाथर्डी शहरामध्ये आगमन झाल्यामुळे महेंद्र ऋषीजी महाराज यांच्या व्याख्यानासाठी शहर आणि तालुक्यातील जैन बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी व्याख्यानासाठी आमदार मोनिका राजळे आणि नगरसेविका मंगलताई कोकाटे आदी उपस्थित होत्या. जैन युवाचार्य महेंद्र ऋषीजी महाराज आणि अन्य जैन साधू सांगवींच्या शहरामध्ये आगमन झाल्यामुळे महेंद्र ऋषीजी महाराज यांच्या व्याख्यानासाठी शहर आणि तालुक्यातील जैन बांधवांनी मोठी गर्दी केली होती. महेंद्र ऋषी महाराज युवाचार्य झाल्याबद्दल त्यांना पाथर्डी श्रावक संघातर्फे मानाची चादर अर्पण करण्यात आली आहे. यावेळी श्रावक संघाच्या वतीने चादर अर्पण करण्यात आली. कडा श्रावक संघाच्या वतीनेही यावेळी चादर अर्पण करण्यात आली आहे. यावेळी व्याख्यानासाठी आमदार मोनिका राजळे, नगरसेविका मंगलाताई कोकाटे या उपस्थित होत्या. युवाचार्य महेंद्र ऋषीजी यांच्या समवेत हितेंद्र ऋषीजी महाराज, कंचन कंवरजी महाराज, ज्ञानप्रभाजी महाराज यांच्यासह अन्य 5 सांदवी महाराजांचे पाथर्डीमध्ये आगमन झाले. या ठिकाणी धार्मिक पाठ, मंगलपाठ, विविध स्तवने, व्याख्यान संपन्न होत आहे. यावेळी युवाचार्य महेंद्र ऋषी महाराज यांनी उपस्थित समाज बांधवांना आपल्या व्याख्यानामधनं बहुमोल मार्गदर्शन केलंय. वो कौन है जिन्होंने सबका हित करने वाले ऐसे धर्म को कहा है जो अनुपम है, अद्वितीय है. हम सभी को ये धर्म मिला, बस अपने भाग्य को सराहिए और अपना काम करते रहिए. क्या इतने मात्र से हो जाएगा हमारा दैनिक बनना, हमारा जिन शासन को पाना सफल? अरे मिल गया है, अब उसे हमें अपने जीवन में किस तरह से अपनाना है. जितने अंश में हमने जैनत्व को अपनाया है, उतने अंश में हमने अपने जीवन को सही अर्थों में सफल बनाने का पुरुषार्थ कर लिया है. यदि हम जैन बने और हमने सप्त कुव्यसनों का त्याग
कर दिया, हमारा जैनत्व सबसे पहले सफल हो गए। नहीं तो नाम के लिए तो जैन बन गए, पर जहां कहीं देखो आपको क्या हो जाएंगे, वो अगर मिल जाएंगे तो वो जैनत्व को एक तरह से शर्मिंदगी वाली बात बन जाती है। जैनत्व पहले तो बहुत ऊंचा होता था। एक समय था जब जैन कहे तो उसके घर में जनीकंद नहीं और उसके घर में रात्रि भोजन नहीं, ये दो चीजें तो होती ही नहीं थी। ये हमारे परंपरा से हमें जैन धर्म अपनाने के कारण मिली हुई जीवन पद्धति। लेकिन चलो ये तो बहुत गहरी बात है। आज जिस युग में आप जी रहे हो उस युग में ये मेरी बातें थोड़ी सी आपको अटपटी लगेगी। यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी शुभेच्छा देऊन आपली भावना व्यक्त केली आहे। संत श्रेष्ठ आनंद ऋषी महाराज साहेबांचा आपला तालुक्यामध्ये चिचुंडे जन्मस्थान, त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेला आपला हा तालुका, आणि निश्चितच आनंद ऋषीजी महाराज साहेबांनंतर आत्ताच या ठिकाणी सांगितलं की गेल्या वर्षभरापूर्वी जी आचार्यानंतरची सर्वश्रेष्ठ असं स्थान असतं ते युवाचार्य आपल्या महेंद्रसिंहजी महाराज साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले झाले। आणि निश्चितच या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये त्यांचं आगमन झालं, त्यांचं मार्गदर्शन असेल, भविष्यात जो मार्ग जो विचार आनंद ऋषी महाराज साहेबांनी दिला त्याच मार्गावरून चालत असताना आपल्या सर्व समाज बांधवांना, सर्व समाजाला या ठिकाणी खूप मोठा सन्मान त्यांच्या रूपाने या ठिकाणी मिळालेला आहे। मी प्रथमतः आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून महाराज साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करते। निश्चितच त्यांना युवाचार्य हे सन्मान मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा आपल्या शहरात आले। नेहमीच आज पहिल्यांदा जरी आले तर भविष्यात प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आमचे सर्व शहरातील सर्व समाज बांधव या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा कुठे आम्हाला आपले मार्गदर्शन। या प्रसंगी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, सचिव सुनील गांधी, पोपटलाल गुगळे, आनंदकुमार चोरडिया, विजय लुणावत, चंपालाल गांधी, सुरेश गुगळे आदींसह सर्व पदाधिकारी आणि कडा श्रावक संघाचे अध्यक्ष रतिलाल कटारिया यांच्या समवेत कडा येथील अनेक जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजेंद्र मुथा यांच्यातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। 8 मार्च जागतिक महिला दिन, आपल्या माता भगिनींचा, कर्तृत्ववान अशा स्त्रियांचा सन्मान करण्याचा दिवस। या जागतिक महिला दिनानिमित्त C24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात।
आई असते, बहीण असते, बायको असते, मैत्रीण असते, अशा सर्व प्रकारच्या भूमिका ती सशक्तपणे पार पाडते आणि या सर्व गोष्टींमधनं तिचं कर्तृत्व आणि तिचं धाडस या सर्व गोष्टी आपल्यासमोर एक आदर्श ठेवून जातात. समाजामध्ये समाज हितासाठी कार्य करणाऱ्या आणि यशाच्या उंच शिखरावर पोहोचणाऱ्या या महिलांचा आपल्या सर्वांनाच मोठा अभिमान आहे. अशाच काही गौरवशाली महिलांच्या आठवणींना आपण आज उजाळा देणार आहोत. गौरव उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा. सर्वप्रथम राजमाता जिजाऊंबद्दल बोलूयात. उत्कृष्ट नेतृत्व, समाज हिताची जाण, एक उत्कृष्ट राजमाता म्हणून जिजाऊंना मानलं जातं. राजमाता जिजाऊंच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली आपल्याला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज मिळाले आणि जिजाऊंच्या रूपाने छत्रपतींना जणू एक गुरुच लाभला होता. अशा या राजमाता जिजाऊ. एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. वेळप्रसंगी ती आपला जीव धोक्यात घालते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिरा अर्थात हिरकणी. सायंकाळच्या वेळी 4400 फूट उंच अशा रायगडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या तान्हा मुलासाठी कडी कपारीमधनं खाली उतरणारी शूर आणि अतिपराक्रमी माता ही सर्वांसाठीच आदर्श आहे. आणि या माता हिरकणीसाठी आजही रायगडावरती हा हिरकणी बुरुज एका आईच्या नितांत प्रेमाची साक्ष देत ताटपणे उभा आहे. पुरुष प्रधान समाजाचा विरोध पत्करून लोकांनी फेकलेल्या शेणाच्या गोळ्यांचा मार खाऊन त्या शिकल्या आणि त्यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली केली. अशा या सावित्रीबाई फुले. त्यांच्यामुळेच महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा बांधल्यात. त्यांच्यामुळेच आज मुलींच्या शिक्षणाचा रस्ता मोकळा झालाय. अशा या सावित्रीबाई फुले. आई या शब्दामध्येच सर्वच जीवनाचा सार आहे आणि या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी आईच व्हावं लागतं. आणि खरोखर अगदी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे शेकडो अनाथांची आई होणं हे सर्वांना जमत नाही. मात्र हे काम अनेक वर्षांपासनं अगदी मनापासनं माई करतायत. माई म्हणजे सिंधुताई सपकाळ. असंख्य अशा निराधारांना प्रेमाचा ओलावा देणाऱ्या माई. माईंकडनं अर्थात सिंधुताईकडनं आपण खऱ्या अर्थाने आई या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ शकतो. जिद्द आणि चिकाटी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंदी गोपाळ जोशी. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना शिकण्याची परवानगी नव्हती. तेव्हा त्या काळातही आनंदी जोशी यांनी परदेशामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि पहिली भारतीय डॉक्टर महिला होण्याचा बहुमान मिळवलाय. तुम्ही मनाशी पक्का निश्चय केला तर तुम्ही कोणतीही कामगिरी फत्ते करू शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंदी गोपाळ जोशी. अशिक्षित असूनही अहिराणी भाषेमध्ये जीवनातील सुखदुःख आपल्या जात्यावरच्या ओव्यामधनं रचणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी. संसार, शेती, सण या साऱ्यांवरती बहिणाबाईंनी अतिशय सुंदर अशा ओव्या रचल्यात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. या ओव्या आपल्याला आजही वास्तवाचं दर्शन करून देतात. कल्पना चावला, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, पी.टी. उषा, सानिया मिर्झा, प्रतिभाताई पाटील, किरण बेदी यासारख्या महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा महिला आहेत की त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या भारत देशाचे नाव उंच शिखरावर नेऊन पोहोचवलंय. खरोखर स्त्रीशिवाय समाज हा पूर्ण होऊ शकत नाही आणि स्त्री ही समाजाचा भक्कम आधार असते. जीवनामध्ये पदोपदी वेगवेगळ्या भूमिका साकारून यशाची उंच शिखरे गाठण्यासाठी ती तसूभरही कमी पडत नाही. आणि म्हणूनच या जागतिक दिनानिमित्त महाराष्ट्रातील या सगळ्या कर्तृत्ववान गौरवशाली महिलांना
सी24 तासचा मानाचा मुजरा. वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, राहुरी. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपली छाप पाडली आहे. महिलांच्या हक्कांचे संरक्षण, स्त्री समानतेच्या दृष्टीने नेवासा शहरामध्ये विधी सेवा समिती, तहसील कार्यालय, गांधी कन्या विद्यालय, ज्ञानांकुर बालवाडी आणि पोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आलाय. नेवासा पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदारपासून सर्व कामे यावेळी महिलांनी केली आहेत. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी महिला कर्मचाऱ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय. जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. असे कोणतेही क्षेत्र नाहीये ज्यामध्ये महिलांनी आपली छाप पाडलेली नाहीये. महिलांच्या हक्काचं रक्षण, स्त्री समानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन नेवासा शहरामध्ये विविध ठिकाणी साजरा करण्यात आलाय. शहरामध्ये विधी सेवा समिती, तहसील कार्यालय, सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय, ज्ञानांकुर बालवाडी तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आलाय. 8 मार्च 1914 रोजी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेच्या मुलांना नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त नेवासा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल लावरे यांनी काम पाहिले, तर मदतनीस म्हणून योगिता एकशिंगे, तर बिनतारी संदेशचे सविता उंदरे तसेच बार्नशीचे रिंकुताई मांडेकर यांनी काम पाहिले. तर नेवासा होमगार्ड विभागाच्या महिला होमगार्ड यांनी देखील मदत केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी महिला पोलीस कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी नेवासा येथील सौ भारती बेंद्रे, सौ शोभा डोकळे, सौ रेखाताई ढांगणे, सौ मनीषा कदम, सौ राऊत मॅडम, शिक्षक शिक्षिका आदी उपस्थित होते. झाशी राणी सारख्या वीरांगना त्यांचा आपण हे घ्यायला पाहिजे, आदर्श घ्यायला पाहिजे झाशी राणी सारखा, आणि आपण त्यांच्यासारखंच लढून आपल्या समोरच्या सगळ्या जेवढ्या घटना समोर येतात त्यांना सामोरे केले पाहिजे. आणि एवढे बोलून माझी आज 8 मार्च जागतिक महिला दिन. प्रथमतः नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज पोलीस निरीक्षक श्री शिंदे यांच्या आदेशान्वये मला ठाणे अंमलदार या पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे आणि मी ती जबाबदारी अगदी मनापासून स्वीकारत आहे. माझ्या महिला भगिनी, माझ्या स्टाफ मेंबर महाडेकर उंद्रे मॅडम, LPC एकशिंगे मॅडम आणि आमच्या होमगार्ड सर्व महिला भगिनी आज या महिला दिनात सहभागी झालेल्या आहेत. त्यांचं सगळ्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे. या महिला दिनाच्या वतीनं मी सांगू इच्छिते की महिला ह्या अबला नसून सबला झालेल्या आहेत व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार दूर व्हावा यासाठी त्या स्वतः लढत आहेत. आज नेवासा पोलीस स्टेशनला मला जो चार्ज दिला त्याबद्दल मी पोलीस श्री शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या महिला दिनानिमित्त आपली सर्व महिलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे पडू नये, ते पुरुषांच्या बराबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये पावलावर पाऊल ठेवून त्यांची प्रगती व्हावी अशी मी सुयश चिंतितो. आणि बाकी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या संदर्भात जर असेल तर मी तुमच्या शाळेतही सांगितलं ना, आताही पुन्हा एकदा सांगतो, यापूर्वी महिला सुरक्षेबद्दल जे काही जुने कायदे होते ते थोडेसे अपुरे होते, कालबाह्य होते. त्यामध्ये आता या दिल्लीतील निर्भया काळानंतर थोडी सुधारणा झालेली आहे. कायद्यामधील ज्या काही उणिवा होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहेत. काही घटनांबद्दल जी तरतूद नव्हती ती तरतूद त्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. एक विशेष बाल मैत्रिणींसाठी 18 वर्षाच्या आतील यांच्यासाठी पॉक्सो म्हणून एक नवीन कायदाच तयार करण्यात आलेला आहे. तत्काळ आमच्याकडे तक्रार नोंदवा. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या, महिला सहकाऱ्यांच्या समक्ष आणि त्यांच्या सहकार्याने अशी तुम्हाला ग्वाही देतो की तुमच्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात येईल आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधामाविरुद्ध योग्य ती तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ आणि श्री स्वामी समर्थ ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे. महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार, नोकरीतील महिलांना होणारा त्रास, भ्रूण हत्या यावर कायदेशीर उपाय आणि कायदा याबाबत विद्यार्थिनींना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये जागतिक महिला दिवस निमित्त तालुका विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ श्रीगोंदा आणि श्री स्वामी समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्रीमती वर्षा पारगावकर होत्या. यावेळी महिलांवरती होणारे कौटुंबिक हिंसाचार, कामावर असलेल्या महिलांना होणारा त्रास, पीडितांना होणारे नुकसान भरपाई आणि देशामध्ये वाढलेल्या स्त्रीभ्रूण हत्या यावर कायदेशीर उपाय आणि कायदा यावरती विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्रीगोंदा कोर्टाचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आहिर साहेब, न्यायाधीश कायगुडे, सरकारी वकील कुलकर्णी यांनी महिलांसाठीचा कायदा आणि त्यांचा वापर कसा करावा याची माहिती दिली आहे. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वासराव नागवडे, उपाध्यक्ष संग्राम देशमुख, ॲडव्होकेट एन.डी. गवळी, ॲडव्होकेट विजया घोडके, ॲडव्होकेट इम्रान इनामदार, ॲडव्होकेट दीपाली बोरुडे, ॲडव्होकेट नरेंद्र भोस आदी उपस्थित होते. आज दिनांक 8 मार्च 2017 रोजी या कॉलेजमध्ये, शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. विधी सेवा समिती तालुका श्रीगोंदा आणि श्रीगोंदा बार असोसिएशनच्या वतीने. इथे वेगवेगळ्या कायद्याची माहिती देण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं PCPNDT ॲक्ट हा कायदा आज पुन्हा सांगणं लोकांसाठी किंवा लोकांना त्याची माहिती करून देणं मला जास्त आवश्यक वाटलं. कारण काल परवा आम्ही TV वरती पुन्हा मैजाळची घटना किंवा त्या संदर्भातली बातमी वाचली. इतरही महिलांच्या मदतीचे, महिलांच्या उपयोगाचे अनेक कायदे आज शिबिरामध्ये चर्चा करण्यात आली. त्यासाठी शाळेनं आणि कॉलेजनं खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं होतं, आयोजन केलं होतं. त्या सर्वांचे मी आभार मानते. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. दिव्यांग माजी सैनिक खेळाडूंकडून प्रेरणा घ्यावी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वक्तव्य. 74 वर्षीय सूर्यवंशीचे तुकाईचारी व्हावी यासाठी उपोषण सुरू. सोलापूरमधील कापसाच्या कारखान्याला लागली भीषण आग, 40 लाखांचं नुकसान. आणि 8 मार्च जागतिक महिला दिन. C24 तासचा स्पेशल रिपोर्ट. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त.